ठाण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते। या संमेलनाआधी आनंद आश्रमजवळ शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, एकमेकांविरोधात नारेबाजी केली, त्याचबरोबर एकमेकांना शिवीगाळ देखील केली। या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलीस बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्था संदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे। शिवसेना म्हणजेच शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीनंतर मिशन टायगर सुरू केले आहे। या मोहिमेअंतर्गत ठाकरे गटाचे अनेक नेते पदाधिकारी अलीकडे शिंदे गटात सामील होत आहेत। पक्षातील या गळतीची बंडाची अडचण काढून टाकण्यासाठी आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी ठाकरे गटाने रविवारपासून राज्यभर कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांचे संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला। या संमेलनाची सुरुवात ठाण्यातून झाली। ठाण्याच्या या संमेलनाचे नियोजन माजी खासदार आणि नेते राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई, आमदार भास्कर जाधव, सुनील प्रभू, माजी खासदार विनायक राऊत, डोंबिवलीचे नेते दीपेश म्हात्रे, दिव्याच्या ज्योती पाटील, रोहिदास मुंडे यांसह अनेक प्रमुख नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। ठाण्यात शिवसेनेचे विभाजन झाल्यापासून या संमेलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे। संमेलनाआधी ठाण्यात एक बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती। जसे रॅली आनंद आश्रम जवळ पोहोचली तशी शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नारेबाजी सुरू झाली। पोलीस बंदोबस्त असतानाही दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले, ज्यामुळे तणाव वाढला। त्यानंतर संजय राऊत यांनी आनंद आश्रमजवळ आनंद दिघे यांच्या पुतळ्याला हार फुले चढवली आणि सर्व कार्यकर्त्यांना घेऊन शक्तीस्थळाकडे रवाना झाले। शिवसेनेच्या शिंदे गटाने दिघे यांच्या प्रतिमेचा दुग्ध अभिषेक केला। खासदार संजय राऊत आणि इतर नेत्यांनी जसे मल्यार्पण केले तसेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शहर प्रमुख हेमंत पवार आणि माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली दिघे यांच्या प्रतिमेच्या ठिकाणी पोहोचून चढवलेले हार शाल काढून फेकले आणि त्यांचा दुग्धाभिषेक केला। आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ अपवित्र लोकांचे पाय पडल्यामुळे आणि शक्तीस्थळ अपवित्र झाल्यामुळे आम्ही या क्षेत्राचा दुग्धाभिषेक करून हे क्षेत्र धुतले आहे। आमच्या महिला आघाडीने त्यांना योग्य उत्तर दिले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने शिवसेनेचे अस्तित्व सुरक्षित राहिले आहे आणि आता लोकांना कळले आहे की शिवसेना कोणाच्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या जिल्हा महिला प्रमुख त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली। आनंद आश्रम असो किंवा शक्तीस्थळ किंवा दिघे साहेबांची प्रतिमा असो, हे कोणाच्या व्यक्तिगत मालमत्ता नाहीत। धर्मवीर आनंद दिघे यांना शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्येच नाही तर सर्वच पक्षाचे लोक मानतात। शिवसेने नेते बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत दिघे हे आराध्य आहेत। शिंदे गटातील काही पदाधिकारी सध्याच्या परिस्थितीमध्ये साईड ट्रॅक झाले आहेत, त्यामुळे ते आपल्या नेत्यांच्या नजरेत येण्यासाठी आणि महामंडळ व इतर ठिकाणी पदे मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या विरोध प्रदर्शनात सहभागी होत आहेत, जे चुकीचे आहे। जर विरोध अशाच प्रकारे सुरू राहिला तर ठाकरे गटाकडून देखील याला सडेतोड उत्तर देण्यात येईल, असे प्रतिक्रिया शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी दिली।